हाय हॅलो नमस्कार, मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना. आणि इथे मायरा आईची ॲक्टिंग करत होती. हाय हॅलो नमस्कार हे तिचं म्हणायचं चालू होतं. जेव्हा जेव्हा मी असं व्हिडिओ शूट करायला चालू करते तेव्हा तिची ॲक्टिंग काही थांबत नाही आणि तिचं चालू होतं. आणि मुलं जे आपण बघतात ते त्याचं अनुकरण करतच असतात. चला मग आम्ही इथे घरी पोहोचलो, आईच्या घरी पहिल्यांदा पोहोचलो. त्यानंतर मग तिथे पोहोचलो कारण की आम्हाला जायलाच दुपार झाली होती, त्यामुळे त्यांचाही स्वयंपाक वगैरे चालू होता. आणि त्यानंतर मग मोठ्या भैयाचा आणि वहिनीचाही फोन आला होता आणि ते तर सकाळपासून वाटच बघत होते कारण की त्यांना हॉटेलवरती जायचं होतं. पण ते पुन्हा आम्हाला लेट होणार म्हटल्यास ते हॉटेलला गेले आणि लगेच आमच्या पाठोपाठ आमच्या मागे आले हॉटेल बंद करून. आणि इतकं सुंदरसं डेकोरेशन, एवढ्या गडबडीतही खूप छान वर्षवहिनीने सुंदर असं डेकोरेशन करून ठेवलं आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर. आणि एवढी गडबड एवढी धावपळ असूनही एवढं करायलाही फार जास्त माणसाला आवड लागते, तर तिने खूप सुंदर असं केलं होतं. आणि मग लगेच तिचं असं म्हणणं होतं की लवकर या म्हणजे आम्हालाही लवकर जायला. आणि इकडे आईच्या इकडेही आमची शॉपिंग वगैरे राहिली होती, तिकडेही तीच गडबड, लवकर या लवकर जायचं म्हणजे सगळा गडबड गोंधळच चालू होता. आणि मग इथे गेलो तर इथं तिचं आवरलेलं होतं आणि मग इकडे आलो. मग पुन्हा आमची अशी एंट्री वगैरे झाली आणि इथे व्लॉग शूट करायला मेन म्हणजे कोणी अवेलेबल पण करायला कोणीच तयार नव्हतं. मोठ्या भैयाला कसं तरी मी हे सगळं करायला लावलं, हे सगळं शूट मी घेतलं आणि त्यानंतर मग मोठ्या भैयाला जबरदस्ती त्याला शूट करायला लावलं. आमच्यात फोटो आणि शूट करायचे म्हटलं की सगळ्यांनाच कंटाळा येतात. त्यानंतर मग मस्त असं डेकोरेशन बघू शकता, लाडक्या भाचीचा अधिक मास, लाडक्या लेकीचा पहिला अधिक मास, हे सुंदर असं डेकोरेशन केलं होतं आणि खरंच खूप सुंदर झालं होतं आणि छान प्रकारे सगळं एवढं मांडलं होतं, मन अगदी भारावून गेलं होतं. हे सगळं डेकोरेशन वगैरे खरं तर आमच्यासाठी खूप सरप्राईज होतं कारण की आम्हाला बोलवून घेतलं होतं, आम्हाला याची काहीच आयडिया नव्हती. आणि मला असं वाटलं की ती जाणार आहे वगैरे, मग आम्ही आलो आहे जाणार म्हणून भेटण्यासाठी वगैरे, आणि याची मला बिलकुलही कल्पना नव्हती. त्यानंतर तिथे गेल्यास आम्ही खूप जास्त सरप्राईज झालो. आणि मेन सांगायचं म्हटलं तर मी ड्रेसवरतीच गेले होते कारण की आवरूनही काही गेले नव्हते. आणि मग पुन्हा तिथून पुढे साडी वगैरे सगळं आवरून मग काकीने मस्त असं सरबत बनवलं, आम्ही सगळ्यांनी सरबत वगैरे घेतला. आणि तिथून पुढे मग तयारी चालू, साडी वगैरे वेअर केली आणि मायराचे आणि त्यांचे तर दोघांचे तसेच ड्रेसेस होते. मग एवढ्या घाई गडबडीतही मी पटकन साडी वगैरे वेअर केली. मी म्हटलं एवढे छान डेकोरेशन केलं यार, मग साडी नको का वेअर करायला. मग मग फक्त 2 मिनिटांमध्ये मी साडी वेअर केली आणि मग आमची एंट्री वगैरे इथे चालू झाली. आता इथे भैयाला सगळी इन्स्ट्रक्शन देत होते मी की असं कर तसं नको करू. आणि मग मला असं वाटतं घेतलं तर मला माझ्या मनासारखं घेतलं पाहिजे असं माझं असतं. आणि मग हे तेच चाललं होतं आणि त्याला सगळं इन्स्ट्रक्शन, तो तर अगदी थकून गेला म्हणजे एवढीचा शॉट घ्यायला. पण म्हणजे त्याचं म्हणणं होतं बापरे हे किती मोठं काम आहे. मग त्याला सांगत सांगत सगळं त्याला एंट्री वगैरे घेतली त्याने आणि मस्त असं आमचं औक्षण वगैरे करून आम्हाला घराच्या आतमध्ये घेतलं गेलं. आणि छान प्रकारे असं औक्षण वगैरे केलं, पेढा वगैरे भरवला. आणि मायरा पण सगळ्यात जास्त खुश होती. मायरा पण खूप सरप्राईज होती कारण की मामीने आणि तिला आजीने सांगितलं होतं मामाने की हे सगळं तुझ्यासाठी म्हणून. आणि तिचं सतत चाललं होतं की हे आई माझ्यासाठी आणि हे सगळं मला भेटणार म्हणून. इतकी फास्ट फास्ट जाऊन पण तिथे बसली पाटावरती. आणि म्हणजे इतर वेळेस तिला अशा म्हणजे करायला आता तिला खूप जास्त इंटरेस्ट येतो आहे, आता गोष्टी कळायलाही लागल्यात. आणि मग तिला एवढं सगळं माहीत झाल्याच्या नंतर मग तिचं असं होतं की आई मी कधी इथे बसणार. मग आमचं औक्षण करून आम्हाला छान घरात घेतलं आणि मग आमची एंट्री वगैरे झाली. सगळ्यात पहिलं तर मायराचं छान असं लाडक्या भाचीचं कौतुक म्हणून असं जो सोहळा चालू आहे तो करण्यात आला. मायराचे छान पाय वगैरे धुण्यात आले, त्यानंतर तिचं मस्त अशी पूजा वगैरे केली. छान तिला गिफ्ट देण्यात आलं आणि छानसं सुंदर असं गिफ्ट म्हणजे मायरासाठी ब्रेसलेट बनवलं गेलं होतं आणि तेही एकदम सुंदर होतं. आणि मेन म्हणजे इथे मायराची एक्साइटमेंट बघू शकता कारण की तिचं असं झालं होतं कारण की तिथे चॉकलेट्स वगैरे ठेवलेली होती आणि तिचं असं झालं की हे सगळं आई मला मिळणार म्हटल्यास हे पटकन आवरून घ्या. म्हणजे ती एक्साइटमेंट त्याच्यासाठी होती. आणि लहान मुलांचं काय असतं हो, दुसरं काहीच नसतं. मग तिचं म्हणणं होतं की हे सगळं झालं एकदाचे की मग ते जो चॉकलेटचा बॉक्स आहे तिथं म्हणजे चॉकलेट ज्या डिशमध्ये ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या मला मिळणार आहेत. आणि हीच गडबड होती. हे बघू शकता खूप सुंदर असं ब्रेसलेट मामा मामीकडून मायरासाठी गिफ्ट होतं. आणि
ते वेरही केलं दोघांनी. आणि मग मायराची अशी झाली गडबड की आता पटकन तिच्यातले चॉकलेट उचलण्याची तिची घाई गडबड चालू झाली. त्यानंतर मग मस्त असं वंशिकाचंही मुलगी म्हणून औक्षण करण्यात आलं. आणि वंशिकाही खूप एक्सायटेड होती. आणि आमची वंशिका जास्त बोलत नसली तरी गप्प बसून ती सगळं ऐकत असते आणि बघत असते. मग असंच चला बघू शकता तर इथे मायराचं चॉकलेट खाण्याची घाई गडबड चालू होती. आणि मग मायराच्या बाबाचाही इथं छान असं टॉवेल टोपी देऊन काय म्हणतात आता मला काही म्हणता येत नाही तेही टॉवेल टोपी देऊन औक्षण करण्यात आलं. आणि त्यानंतर मग मायराचं इथं चालूच होतं खेळणं वगैरे. आणि वंशिका त्या दोघी छान अशा एकमेकींसोबत खेळत होत्या. जरी त्यांच्यामध्ये वयाचा डिफरन्स असला ना तरी वंशिका म्हणजे बोलत खूप कमी बोलते आणि मायरा जास्त बडबड करते. पण वंशिका खेळते, गपचूप बसूनही खेळते. त्याच्यानंतर मग तिकडून आलो तोपर्यंत इकडेही सगळी तयारी झाली होती म्हणजे आईच्या घरी. त्यानंतर आणि हे आधीचं घर होतं ते काकीचं घर होतं. म्हणजे जो मी म्हणते मोठा भैया आणि आम्ही एकदम फॅमिली एकमेकांना खूप धरून राहतो. त्यानंतर इथे खूप उशीर झाला होता आणि सगळ्यांना भूकही लागली होती. सगळ्यात आधी आम्ही जेवण वगैरे आवरून घेतलं. त्यानंतर मग शॉपिंगला गेलो. त्यानंतर मग पुढचा कार्यक्रम केला कारण की आणि मग असं झालं होतं की 3 वाजले होते आणि सगळ्यांनाच भुका लागल्या होत्या कारण की स्वयंपाक करून सगळे बसले होते. मग इथंही आधी सगळ्यात आधी मायराचं औक्षण वगैरे करून झालं. मायराचं जे गिफ्ट होतं वाण होतं ते देण्यात आलं. आणि मायरा इथेही तेवढीच एक्साइटमेंट होती मायराला कारण की आज मायरा फुल खुश होती कारण की आजचा डे फक्त मायराचा होता. मायराला खूप जास्त म्हणजे एक्साइटमेंट आहे कारण की आता तिला सगळ्या गोष्टी कळत आहेत ना की गिफ्ट्स वगैरे सरप्राईज वगैरे म्हणून ती खूप जास्त हॅपी होती. आणि इथे बी तिची सगळ्यात पहिली एंट्री झाली. मग छान तिचं पूजा वगैरे करण्यात आली, औक्षण करण्यात आलं आणि त्यानंतर तिचं जे गिफ्ट होतं तेही देण्यात आलं. आणि मग मी दोन्ही काकींची ओटी भरली आणि त्यांचेही आशीर्वाद घेतले. त्यानंतर आईचीही ओटी भरली होती. आणि मग चला ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या सगळ्यांना नातेवाईकांना सोबत येण्यात बसण्यात येतं आणि खूप काही गप्पा आपल्या रंगून जातात आणि सगळ्यांसोबत टाईमही स्पेंड करता येतो. चला मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट करा. आणि हो, अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर जाऊन नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा छान छान आणि नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय. आणि ह्या व्हिडिओमध्ये सांगायचं एक लास्टचा मुद्दा म्हणजे खूप मोठा अनर्थ टळला. तो म्हणजे जो दिवा होता त्याने माझे खूप सारे केस जळले होते आणि तो याच्यामध्ये शॉर्ट नाही आहे कारण की हा खूप मोठा अनर्थ होता. तेवढ्यात बघितलं आणि भैयाने मग मोठी त्याच्या अशी मोठी थाप मारली आणि तो मग होता राहिलं. पण नुकसान एवढं झालं माझे केस खूप जास्त जळाले आणि खूप जास्त वाईटही वाटत होतं. पण आता काय करणार, झालेल्या गोष्टींना तर आपण अडवू शकत नाही. पण असो, दुसऱ्या तर सगळ्या गोष्टी छान छान झाल्या आणि असंच व्हिडिओला प्रेम देत राहा. बाय.